चला, आले का रे सगळे? ओके, लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. So last session, guys, we talk about nested if, I think, right? Correct. नेस्टेड इफ बघतोय आपण. परत एकदा नेस्टेड इफला थोडस मी रिवाइज करून एक मिनी प्रोजेक्ट आपण आज बनवतोय. ठीक आहे, नेस्टेड इफ वरती. आणि आपण याला वाइंड अप सुद्धा करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो इफ झाला, इफ एल झाला, एल्सिफ झाला, नेस्टेड इफ बघतोय. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट डू मीन बाय नेस्टेड इफ. ठीक आहे, माय स्क्रीन इज विजिबल राईट. नेस्टेड इफ म्हणजे नेस्टेड इज समथिंग लाईक घरटं, राईट. इफ मध्ये इफ, इफ इनसाइड इफ, और इफ इनसाइड इफ एल्स, और इफ इनसाइड इफ इलिफ एल्स. काही म्हणजे सिच्युएशन असू शकते. अकॉर्डिंग द सिच्युएशन वी नीड टू यूज द नेस्टेड इफ, गाईस. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. याचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण ओपन करू आपला पायथन टेन, टेंजान. आज किती तारीख आहे रे? 20 जानेवारी. नवीन फोल्डर बनवून घ्या. 20 जानेवारी. आणि याला ओपन करा कशामध्ये? CMD. परत लिहा कोड स्पेस डॉट. डायरेक्ट VS कोड तुमच्या समोर असेल मित्रांनो. दिस इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस, राईट. एक मिनिट, मी माझं नेटवर्क कनेक्ट करतो. माइट बी वायफाय थोडस माझं कधी कधी लॅग मारतं. एकच मिनिट. आपल्याला काही डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे, कारण आपला फ्लो आधी. यस. संध्याकाळी वायफाय थोडासा काय होतं माहितीये का, स्लो चालतो. फक्त संध्याकाळी. ठीक आहे. सो नाव एव्हरीथिंग इज फाईन. इक्लिप्स इज रेडी, गाईज. कॅन यू चेक? सॉरी, VS कोड इज रेडी, बाय द वे. nested if dot py. Can you check it? nested dot py we can see, no problem. बघा सगळेजण, नेस्टेड म्हणजे काय? इफ मध्ये इफ, बरं का. सो फर्स्ट कंडिशन आय वॉन्ट टू राईट फॉर द इफ. लवकर चला रे, पट 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 पट. धड 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 यायचं. होय, धड धड शिकून बी जायचं. इफ what I'm writing condition, can you check it? 10 less than 20. So what is the condition? Very carefully. 10 less than 20. Can you check it? Then I am writing inside that again one more if. Here I am writing 10 equal 10. Very carefully. What happening here? If मध्ये if आहे, हे बघा. This is if, this is if. बट सर, हे if कसलं, हे if कसलं? त्यातला फरक खूप सिंपल आहे. हे if आउटरचं, हे if इनरचं. याला म्हणा इनर इफ, आणि याला म्हणा आउटर इफ. दिस इज कमेंट, गाईज, राईट. हॅश लिहितोय म्हणजे कमेंट आहे. दिस इज आउटर, हा बाहेरचा दरवाजा, हा आतला दरवाजा. कधी लक्षात ठेवा, हा जो आतला दरवाजा आहे याच्यावर डिपेंड आहे. हा जर ट्रू झाला तरच इकडं आपला प्रोग्राम कंट्रोल येणार आहे, नाहीतर येणार नाही. हाच फॉल झाल्यावर याचा काही इशे येणार आहे का? काहीच इशे येणार नाही, राईट. जर तुम्ही आता बघितलं असेल 10 लेस दॅन 20, ही कंडिशन आपल्याला ट्रू वाटते. 10 हे 20 पेक्षा लहान आहे. आतमध्ये आलो, आतमध्ये आपल्याला हे काय वाटते? हे पण ट्रू आहे. 10 इक्वल इक्वल 10 ट्रू आहे. आणि याच्यामध्ये मी लिहिलं मित्रांनो, प्रिंट समथिंग हॅलो. कॅन यू चेक इट? सो माझा क्वेश्चन आहे, आपल्याला हॅलो आउटपुट भेटेल काय? सो डोळे झाकून आपण आन्सर सांगू शकतो, होय सर भेटेल की. का? आउटर दरवाजा ओपन आहे, ट्रू आहे. इनर दरवाजा ट्रू आहे. हॅलो भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही. एका प्रॉब्लेम आहे काय? वी आर गेटिंग हॅलो, गाईज. हाऊ वी आर गेटिंग हॅलो? दिस कंडिशन इज ट्रू, दॅट्स वाय आपण आतमध्ये आलो. मग ही पण ट्रू झाली, मग हॅलो आलं. बट गाईज, कॅन यू टेल मी, लेट सपोज देर इज कंडिशन 10 नॉट इक्वल टू 10. आता काय झालं, सर? ओ सर, ही कंडिशन ट्रू आहे बरं का. याचा काहीच विषय नाही, बाहेरचा दरवाजा उघडा आहे.
पण ही कंडिशन फॉल्स झाली. आतला दरवाजा म्हणतोय नाही बंद आहे. हे आलं का हॅलो? वी आर नॉट गेटिंग हॅलो का? अहो, ही तर ट्रू आहे ना. ही ट्रू असून थोडी चालतंय. आतला दरवाजा बंद आहे ना. हे क्लिअर आहे. म्हणजे दोन्ही ट्रू त्यावेळेस तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल. हे आउटपुट भेटेल. हे आउटपुट बोला कशावर डिपेंड आहे? हे आउटपुट डिपेंड आहे या कंडिशनवर आणि या कंडिशनवर. दोन्ही ट्रू पाहिजे. दोन्ही ट्रू पाहिजे. लक्षात ठेवा. जर ही ट्रू असेल, आता बघा ही ट्रू आहे आणि ही फॉल्स झाली. आता जर विषय संपला. आउटर दरवाजाच बंद आहे पोरांनो. 10-20 पेक्षा मोठं थोडी आहे. अहो सर 10 इक्वल इक्वल 10 आहे की. पण हे एक्झिक्यूट होण्यासाठी भावा, हे एक्झिक्यूट व्हावं लागतंय. हे खरं आहे की नाही? म्हणजे ट्रू व्हावं लागतं. हे ट्रू झालं तर इकडे येणार आहे. हे ट्रू होऊन काहीच उपयोग नाही. आतमधलं दार उघडं आहे आणि बाहेरचं लावलेलं आहे. काय फायदा आहे का? बाहेरचंच उघडतंय ना आतमधलं उघडं असून काय करायचंय? काहीही त्याचा फायदा नाही. सो नेस्टेड आपल्याला तेच सांगतोय. तुम्ही कितीही नेस्टेड लिहा. हे बघा. इफ आय राइट अगेन वन मोर इफ हिअर. कॅन यू चेक इट? हिअर आय एम रायटिंग 20 इज समथिंग ग्रेटर दॅन 10. Can you check it? Ha if, then again if, then again if. Total how many if? One, two, three. Ha outer if, ha inner if one, and then you can say inner if. Can you check it, guys? Inner if two. असे किती लिहिता येतात बरं. आणि याच्यामध्ये मी म्हणलं प्रिंट राम. आता हा राम कधी भेटेल? राम तेव्हा भेटेल जेव्हा ही कंडिशन ट्रू असेल, ही पण ट्रू असेल आणि ही पण ट्रू असेल. जर याच्यातलं एक जरी फॉल्स झालं, अय भावा, तुला राम भेटणार नाही. काय करावं लागेल राम भेटण्यासाठी? भजन करावं लागेल. कोणतं भजन? रघुपती राघव राजा राम. नाही. भजन-बिजन काय करायला सांगणार नाही मास्तर. तुम्हाला फक्त या 3 कंडिशन ट्रू राहतील याची काळजी घ्यायची. नाही कशाची काळजी घ्यायची? तिन्ही कंडिशन ट्रू मगच राम. असा राम भेटेल का? कलियुगात राम भेटणं लय अवघड आहे. शबरीसारखं आपल्याला पुण्य करावं लागेल. वाट बघावी लागेल. किती वर्ष वाट बघत होती हो शबरी? सर काय म्हणताय तुम्ही? काहीच कळलं नाही. काय असते ती शबरी? रामायण ज्यांनी ऐकलंय त्यांना माहीत असेल होय. शबरीचं पुण्य. शबरीची बोरं देवानं खाल्ली नाही. धिस इज अनदर विषय गाईस. बट मला सांगा, ही कंडिशन ट्रू पाहिजे, ही ट्रू पाहिजे, ही ट्रू पाहिजे. तिन्ही ट्रू मगच तुम्हाला राम भेटेल. नाहीतर राम भेटणार नाही. कॅन यू चेक इट? व्हॉट हॅपन? सर कसं काय नाही राम अहो सर 20 10 पेक्षा मोठा आहे. 10 इक्वल इक्वल 10 आहे. अरे पण 10 20 पेक्षा मोठं नाही ना. हीच फॉल्स झाली. या ट्रू असून काहीच उपयोग नाही. मोठा दरवाजा बंद आहे आणि आतमधलं दोन्ही चालू आहेत. काय फायदा? काय फायदा? राइट? सपोज हा बाहेरचा दरवाजा मोठा उघडा आहे. हे मधलं पण उघडं आहे आणि हे पण उघडं आहे. आता सगळंच उघडं आहे. आता राम भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा म्हणला विषय लहान आहे 10 पेक्षा. संपला विषय. हा दरवाजा ओपन, हा ओपन, पण हा बंद आहे. हे कळतंय सगळ्यांना. कळतंय सगळ्यांना. सो आता तुम्ही जसं इफ लिहिताय, इफ मध्ये इफ, देन अगेन इफ. याची एल्स ब्लॉक पण असेच लिहायचे मित्रांनो. हे बघा. याचा एल्स बरोबर इथं असेल. आपल्याला लाईन दिली जाते. हे बघा ही लाईन. याचा एल्स इथंच असेल. प्रिंट श्याम. जर ही कंडिशन फॉल्स झाली, तर एल्स याचा येणार. हे कशाचा येणार? कशाचा येणार? तिसऱ्या इफचा. तिसरं इफ काय? हे आहे. हे जर फॉल्स झालं तरच श्याम येणार आहे. तुम्ही मला सर हे फॉल्स झालं तर येईल का श्याम? काही संबंध आहे. याच्या इफचा आणि या एलचा काही संबंध आहे का नाही? हे एल्स कोणासाठी? याच्यासाठी. क्लिअर आहे. आता बघा ही कंडिशन ट्रू आहे. ही पण ट्रू आहे. पण ही फॉल्स झाली. 20 10 पेक्षा लहान नाही. काय आलं रे? हो सर श्याम आले की. का? ही कंडिशन फॉल्स झाली. पण ही कंडिशन ट्रू झाली आणि ही फॉल्स झाली. आता काही श्यामचा संबंध आहे का मला सांगा? देयर इज नो एनी संबंध ऑफ श्याम. काय आहे का काय? पी-वाय नेस्टेड डॉट पी-वाय. काही संबंध आहे का? श्याम नाही येणार. हो सर कसं काय? कंडिशन फॉल्स झाल्यावर एल्स यायला पाहिजे. अहो हा इफ आणि हा एल्स काही संबंध नाही. हा एल्स कोणाचा आहे? याचा आहे. याची जर कंडिशन फॉल्स झाली तरच येणार आहे. आणि याची कंडिशन फॉल्स आहे का? नाहीये. कळतंय सगळ्यांना? अरे एवढ्या उशिरा काय येतं रे? लवकर लवकर चला की जरा. मी आज इन केलंय बरं का इज्जतीमध्ये. उद्या इन करणार नाही. एकदा सेशन चालू झालं. तर तो फोनवरून लॅपटॉपवर शिफ्ट झालं म्हणून. काय काय?
फोनवर होतं ते लॅपटॉपवर शिफ्ट केलं ना मग. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. असं करू नका रे, बट काय होतं माहिती आहे, एकदा फ्लो चालू असतो आपला. तो चालू झालेला फ्लो एकदमच काय होतं, एकदमच एखादा ग्रँड एंट्री करतो. "ओ सर, करा ना मला इन, मी जरा थोडा लेट झालोय." सो नाही बरोबर वाटत. ठीक आहे. ट्राय करत चला शिफ्टी-बिफ्टी सगळं 10च्या आधी जे काही करायची ती. म्हणजे कसं होतं सॉरी हं, हं. बोला. हॅलो. सॉरी सर. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके रे ब्रो. जस्ट आय एम सेयिंग ओके. हां, लक्षात घ्या रे. मी काय म्हणलं, याची कंडिशन ट्रू झाली तरच हा एल्स येणार, फॉल्स झाली तरच हा एल्स येणार आहे. पण आता जर ही कंडिशन फॉल्स झाली, मग तुम्ही एक्सपेक्ट करता का सर ही कंडिशन फॉल्स आहे मग एल्स येईल? अहो, ही कंडिशन तर एक्झिक्यूट झाली पाहिजे. आता हीच कंडिशन फॉल्स आहे. मग ही एक्झिक्यूट होईल का? होणारच नाही. तुम्ही श्याम एक्सपेक्ट कराल का? नाही. का? आपला प्रोग्राम इथपर्यंत पोहोचलाच नाही. का? अहो, हेच फॉल्स आहे ना. हे ट्रू झालं तर इथपर्यंत येईल. हा फक्त ट्रू आहे. हा फॉल्स, हा फॉल्स. एल्स याचा नाही येणार मित्रांनो. एल्स कशाचा येणार? जर ही कंडिशन इथं फॉल्स होत असेल, याचा एल्स आहे का बघा. याचा एल्स आपण लिहणार इथं. हे आला का? लेट्स से प्रिंट सीता. बघा को-पायलटला सुद्धा माहिती आहे राव. राम, श्याम, सीता. बट कलियुगातल्या पोरांना माहित नाही. कॅन यू चेक इट गाईज व्हाय वी आर गेटिंग सीता? सीता याच्यासाठी भेटतंय बिकॉज दिस कंडिशन गेटिंग फॉल्स. आता तुम्ही मला सर मग हे पण फॉल्स आहे की. अहो हे फॉल्स आहे पण आपला प्रोग्राम इथं आलाच नाही. लक्षात येतंय? इथं फॉल्स झाला डायरेक्ट कंट्रोल इकडे आला. इथं प्रोग्राम गेलाच नाही म्हणून याचा एल्स येणारच नाही. इथून डायरेक्ट एंट्री इथं. पण जर हेच हुकलं तर? हे हुकलं तर आता याचा एल्स येईल का? काहीच संबंध नाही. सीता येणारच नाही बघा. कारण हे तर चुकलंय. पण भाऊ आधी हे चुकलंय. याची कंडिशन फॉल्स झाली. याचा एल्स कुठं असेल? कुठं असेल? डायरेक्ट इथं आणि इथं लिहा. दे बाबा काहीतरी आम्हाला गीता. ठीक आहे. आता हा जर इफ हुकला तर हा एल्स इथं आहे. आता तुम्हाला भेटेल गीता. कॅन यू चेक इट? म्हणजे 3 इफ लावले. बघा या इफचा एल्स इथं. हे बघा ही लाईन दिसते. या इफचा एल्स इथं. या इफचा एल्स इथं. यू गॉट द एक्झिक्युशन गाईज. कसं काय हे होतं एक्झिक्यूट? हाऊ दिस कोड इज गेटिंग एक्झिक्यूट? जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर आय थिंक क्लिक झालं असेल तुम्हाला. अरे! असा विषय आहे काय? प्रत्येक इफ कंडिशनला त्या ठिकाणी एल्स आहे. कॅन यू चेक इट? हा याचा एल्स, हा याचा इफ एल्स आणि हा याचा इफ एल्स. याचं एक्झिक्युशन समजलंय सगळं. नाऊ लेट मी टेक वन प्रोग्राम गाईज. एक मिनिट. लॉन्च करून देत तर मी काय केले पाहिजे माझ्याकडे त्याचं. ओके, ठीक आहे. नाऊ कॅन यू चेक इट गाईज? आय एम टेकिंग वन एक्झाम्पल फॉर यू. जे काल आपण माईट बी बघितलं होतं बँकिंग एक्झाम्पल, बँकिंग ॲप्लिकेशन्स. तर ते एक्झाम्पल आपण याच्यामध्ये कंटिन्यू करू. थोडंसं आपण ॲडव्हान्समध्ये जाऊ त्या एक्झाम्पलच्या, जेणेकरून तुम्हाला नेस्टेड इफ समजेल. ओके. कॅन यू चेक इट गाईज? फॉर द नेस्टेड इफ. ओके. बँकिंग ॲप्लिकेशन आपल्याला डेव्हलप करायचे. त्यासाठी लेट्स से सगळ्यात अगोदर आपण प्रिंट देऊ. वेलकम टू अय, 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 आम्हाला दिसू दे ना. आदी अँड पायथन एटीएम म्हणू आपण. एटीएम म्हणा, बँक म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. एटीएम म्हणू. ओके, वी आर गोइंग टू डेव्हलप द एटीएम ॲप्लिकेशन गाईज. पण आजच्या एटीएम ॲप्लिकेशनमध्ये थोडेसे तुम्हाला बदल दिसणार आहेत. ॲडव्हान्स्ड गोष्टी आपण यूज करतोय. काल आपण आय थिंक विथड्रॉ डिपॉझिट हे केलं होतं 4 ऑप्शन देऊन राइट? डिपॉझिट करायचं का विथड्रॉ करायचं, काय करायचं नेमकं? हे आपण केलं होतं राइट? पण आता मी करतोय दॅट इज समथिंग डिफरंट थिंग फॉर यू. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो करायचंय काय? आपल्याला घ्यायचा युजर कोण पिन. टेक द पिन फ्रॉम युजर. युजर कोण पिन घ्यायचा पोरांनो. ओके. युजर कोण पिन घेऊ आपण काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण तो पिन आय वॉन्ट टू चेक ॲट लीस्ट 3 टाइम्स. टेक द पिन फ्रॉम युजर अँड चेक 3 टाइम्स. 3 वेळा चेक करा. जर 3 वेळा पिन चुकला, इफ पिन इज रॉंग, रॉंग, रॉंग 3 टाइम्स, 3 टाइम्स, 3 टाइम्स, then ब्लॉक दॅट युजर. ब्लॉक दॅट युजर. जर पिन 3दा चुकला तर त्याला ब्लॉक करा.
पिन तीनदा चुकला तर काय करा? ब्लॉक करा. आणि जर पिन बरोबर आला तर? अरे बरोबर आला आला तर डायरेक्ट काय करा त्याला? ऑप्शन द्या ना. बॅलन्स चेक करायचा का तुला डिपॉझिट करायचं काय करायचं? अगोदर आपण हे कसं डेव्हलप करू शकतो? जर पिन तीनदा चुकला तर त्याला ब्लॉक करायचंय. आणि इथं आपण लूपिंग वगैरे काय नाही यूज करणार बरं का. फक्त नेस्टेड इफचा यूज करू. इज इट पॉसिबल? येस. इफमध्ये इफ घेऊन हे पॉसिबल आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण काय करू? एक पिन या ठिकाणी टाकू. दॅट्स अ पिन. एक पिन सेट करून टाकू 1212. धिस इज आवर पिन. हा माझा पिन आहे सेट केलाय डेटाबेसमध्ये. आता मला युजरकडून घ्यायचा आहे. मी युजरला म्हणलं, "पिन दे बाबा." युजर पिन. ओके. अँड पिन घेतोय आपण इंटिजरमध्ये. इनपुट, इनपुट याच्यात मेसेज देऊ आपण एंटर युअर पिन. जो युजर देणार आहे कशात जाईल रे बाबा? युजर पिन मध्ये जाईल. हे खरं आहे की नाही? जो पिन युजर देणार आहे तो युजर पिन मध्ये जाईल. करेक्ट? आणि आपला जो पिन आहे तो 1212 आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर. युजरचा पिन आला. आता चेक करा. युजरचा पिन आणि हा पिन मॅच होतोय की नाही? आपल्याला कंडिशन कशी लिहायची आहे बघा. युजर पिन, युजर पिन नॉट इक्वल टू पिन गाईज. कंडिशन काय लिहायची बघा रे सगळेजण. एव्हरीवन. व्हॉट इज द कंडिशन? नो, 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 नो. इक्वल, इक्वल नाही रे बाबा. कंडिशन काय लिहायची व्यवस्थित बघा. व्हॉट आय एम रायटिंग. भावा इथं लूपिंग-बिपिंग काहीच नाही यूज करायचं आपल्याला. युजर पिन नॉट इक्वल टू पिन. युजर पिन जर या पिन सोबत मॅच नाही झाला, म्हणजे काय झालं? हुकला की सर पिन, चुकला की पिन. पिन चुकला तर ही कंडिशन ट्रू होणार आहे. आणि जशी ही कंडिशन ट्रू झाली, मी तर एक व्हेरिएबल घेणार आहे. अटेम्प्ट्स नावाचा. याला मी 0 दिलंय. या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी 1 ने वाढवणार आहे. कशी माहिती आहे का? अटेम्प्ट्स प्लस इक्वल टू 1. हे आता काय होईल माहिती आहे का? याची व्हॅल्यू 0 होती. जसा पिन चुकला ही कंडिशन ट्रू झाली. अटेम्प्टची व्हॅल्यू 1 झाली. म्हणजे आपण युजरला सांगू, "भावा, पिन तुझा हुकला. ए, पिन तुझा हुकला आणि तुझे किती अटेम्प्ट झालेत ते पण दाखवायचंय." मी तर लिहिलं प्रिंट, प्रिंट रॉंग पिन, रॉंग पिन आणि इथं मला अटेम्प्ट पण दाखवायचे. त्यासाठी मी म्हणलं सॉरी. त्यासाठी मी इथं म्हणलं अटेम्प्ट्स, अटेम्प्ट्स लेफ्ट मला दाखवायचे किती अटेम्प्ट राहिले. ओके. हे बघा इथं 1 अटेम्प्ट झाला. ऑलरेडी किती अटेम्प्ट झाले? 1 अटेम्प्ट झाला. आपण इथं लिहू. आपण लेफ्टच्या जागी आपण त्याला डायरेक्ट दाखवू अटेम्प्ट किती आहेत. पण त्याची व्हॅल्यू प्रिंट करू डायरेक्ट अशी. काही प्रॉब्लेम नाही. अटेम्प्ट्स. ओके. त्याला दिसेल 1 अटेम्प्ट झाला. परत दिसेल 2 झाले. परत दिसेल 3 झाले. दिसेल त्याला. ओके. आता नीट चेक करा सगळेजण. हा मेसेज कधी येणार आहे? पिन चुकल्यावर येणार आहे. हे बघायचं का? हे बघा. पिन टाकला याने चुकीचा. हा चुकीचा पिन आहे. हे काय झालं? रॉंग पिन अटेम्प्ट्स 1. एक अटेम्प्ट झाला. अहो जर दुसऱ्या अटेम्प्टसाठी काय करायचं? दुसऱ्या अटेम्प्टसाठी याच्यामध्ये आणखीन एकदा काय करायचं? इफ युजर पिन और याच्या आधी आणखीन एक मेसेज आपण लिहू शकतो इथं. दॅट इज युजर पिन इथून असं कॉपी करा, सॉरी कॉपी करा आणि हे याच्या खाली परत टाका. इथं टाकायचं बरं का. कुठं? इथं. या इफच्या अंडर टाकायचंय. एंटर युअर पिन अगेन. तुमचा पिन परत द्या. आणि परत याच्या खाली मी परत लिहिलं. युजर पिन परत कंडिशन नॉट इक्वल टू पिन गाईज. कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली? ही कंडिशन आपण लिहिली पहिल्या अटेम्प्टसाठी. आता आपण परत पिन त्याला मागणार. एंटर पिन अगेन. इथं ऑप्शन देताना असा द्या, एंटर पिन अगेन कारण आपण दुसऱ्यांदा घेतोय. इथं पहिल्यांदा घेतोय. आपण म्हणतो एंटर पिन अगेन. आणि परत पिन घेतला, परत जर चुकला, तर आपण परत काय करणार? अटेम्प्टची व्हॅल्यू आणखीन कितीने वाढवायची? अरे 1 नच वाढवायची. आता 2 होणार. इथं 1 झाली होती. बरोबर आहे. हा पण चुकला. इथं 2 होणार. हे कळतंय? आणि इथं पण मेसेज द्या. रॉंग पिन अटेम्प्ट्स, अटेम्प्ट्स. हे बघायचं काय होतं हे बघा. 5चा 5चा दिला. पहिली कंडिशन काय झाली? ट्रू झाली. अटेम्प्टची व्हॅल्यू वाढली. हा मेसेज येणार. तुम्हाला हा मेसेज परत येणार. एंटर युअर पिन अगेन. तुम्ही परत चुकले. परत अटेम्प्टची व्हॅल्यू 1 ने 2 होणार. परत म्हणणार एवढी अटेम्प्ट राहिली. बघायचं. हे बघा. हे काय आलं? रॉंग पिन अटेम्प्ट 1. हा मेसेज आला का अगेनचा? परत चुकलो मी. हे काय झालं? रॉंग पिन अटेम्प्ट 2. काय गरज आहे लूपिंगची?
नो नीड ऑफ लुपिंग इफ यू हॅव्हिंग समथिंग नेस्टेड इफ. या इफ मध्ये हा इफ लिहिला लक्षात घ्या. याच्या अंडरच पाहिजे. हा हा ट्रू झाला तर हा खालचा चेक होईल. हा ट्रू झाला तर हे येणार आहे. आता तिसऱ्या अटेम्प्ट साठी काय करावं लागेल? याच्या अंडर तुम्हाला लिहावं लागेल. एंटर पिन अगेन युजर पिन एंटर पिन अगेन. म्हणजे हे ट्रू झालं तर याच्या अंडर आणखीन एक मेसेज येणार आहे. लक्षात ठेवा, हा मेसेज याच्या अंडर नाही लिहायचा, याच्या अंडर लिहायचा. इफच्या अंडर इफ, देन अगेन युजर पिन, देन अगेन गाईज युजर पिन नॉट इक्वल टू पिन. परत चेक करा, चुकला चुकला की लगेच काय, अटेम्प्ट प्लस इक्वल टू 1 आणखीन एकदा वाढवा. आणि आता याला म्हणा भाऊ, पिन तुझा चुकला, रॉंग पिन, किंवा डायरेक्ट तुम्ही तर म्हणू शकता कार्ड ब्लॉक्ड. तिसरा अटेम्प्ट आहे ना भाई, डायरेक्ट म्हणा कार्ड ब्लॉक्ड ड्यू टू थ्री रॉंग अटेम्प्ट्स. हे म्हणू शकता की नाही असं तुम्ही. डन गाईस. 3 रॉंग अटेम्प्ट झाल्यामुळे तुमचं कार्ड ब्लॉक केलंय. कॅन यू चेक इट? हा पहिला अटेम्प्ट ट्रू झाला, हा दुसरा ट्रू, हा तिसरा. हे चेक करायचंय. लेट्स CLS. ओके, हे बघा, पिन टाकला पहिल्यांदा, चुकला पिन, परत चुकला पिन, परत चुकला पिन. हे काय झालं बघा रे सगळे. व्हेरी केअरफुली कॅन यू चेक इट गाईस? एंटर युअर पिन, चुकला, रॉंग पिन अटेम्प्ट 1. एंटर युअर पिन, चुकला, रॉंग अटेम्प्ट पिन 3. एंटर युअर पिन अगेन, चुकला, कार्ड ब्लॉक. 3 अटेम्प्ट, अरे 3 अटेम्प्ट चुकले ना. एक गॉट इट. तीनदा पिन घेऊन जर हुकला, डायरेक्ट कार्ड ब्लॉक होतं, आपला प्रोग्राम स्टॉप होतो. पण सर, पिन जर बरोबर आला तर काय, पुढलं बोला. जर पिन बरोबर आला तर डायरेक्ट बाई याच्या बाहेर जाणार आहोत आपण, या एवढ्या कोडच्या बाहेर. आणि आपण तो कोड लिहिणार इथं. इथं लिहिणार मी, इफ पिन इज इक्वल अँड युजर पिन, वेलकम टू युअर काउंट. डन. हे बघायचंय का? हे बघा, पिन टाकला, पहिल्यांदा चुकला तुमच्याकडून, लेट्स चुकलं. परत तुम्ही बरोबर टाकला 1 2 1 2. पहिल्यांदा चुकला ना, 1 2 1 2, बरोबर टाकला. आता काय होईल? आता काय होईल? आता कंडिशन काय होईल? फॉल्स. फॉल्स झाल्या आतमध्ये जाणारच नाही, डायरेक्ट बाहेर. बाहेर काय? पिन, युजर पिन आहे का? आहे. डन गाईज. कॅन यू चेक इट? वेलकम टू युअर अकाउंट. म्हणजे आपलं काम झालं. 3 पिन जर चुकले, करून आपल्याला काय म्हणतोय? ब्लॉक. पण एखादा चुकून जर परत बरोबर टाकला तर आपण बाहेर येतोय ना, आतमध्ये जात नाही. हे पाहिजे आपल्याला. वेलकम टू युअर अकाउंट म्हणा, किंवा तुम्हाला जो मेसेज द्यायचा, पिन व्हेरीफाईड, जे द्यायचे ते द्या बघा. सक्सेसफुली. हे कॅन यू चेक इट? पिन व्हेरीफाईड केला. सक्सेसफुली पिन व्हेरीफाईड केला. आणि आता द्या की ऑप्शन. नाही का देऊ शकत? पहिला ऑप्शन, डिपॉझिट करायचंय का? दुसरा ऑप्शन, विथड्रॉ करायचंय. तिसरा ऑप्शन, बॅलन्स चेक करायचा. आणि चौथा, एक्झिट करायचंय. डन. काय करायचंय तुला बोल. आता याच्याकडून काय घेत होतो आपण? आता हे कालचं सगळ्यांना माहित आहे, चॉईस घेत होतो. चॉईस इंट मध्ये घेत होतो आपण, त्याला म्हणत होतो एंटर युअर चॉईस. आणि त्याच्या चॉईस नुसार आता आपला कोड. पहिल्यांदा काय करायचं? डिपॉझिट. चॉईस जर 1 असेल, काय करायचंय? अरे डिपॉझिट करायचंय. कालचा कोड कराय कॉपी पेस्ट. डिपॉझिट नावाचा एक व्हेरिएबल घेतला मी. चला, इंट एंटर द अमाउंट फॉर डिपॉझिट. मित्रांनो, डायरेक्ट डिपॉझिट नाही करायचं. का नाही करायचं डायरेक्ट डिपॉझिट? काल आपण शिकलो होतो. डायरेक्ट डिपॉझिट का नाही करायचं? कोण सांगेल? डायरेक्ट डिपॉझिट का नाही करायचं? काय होईल डायरेक्ट डिपॉझिट केलं तर? मायनस अमाऊंट पण डिपॉझिट, ऐ मायनस अमाऊंट पण डिपॉझिट होते भाई. त्याच्यामुळे इथं लिहायचंय, इफ डिपॉझिट अमाऊंट इज ग्रेटर दॅन 0, देन ओनली. इथं वरती एक बॅलन्स नावाचा व्हेरिएबल बनवा, बँक बॅलन्स. याला आपण एक 1000 रुपये नाही, 100 रुपये ठेवून देऊ. करा डिपॉझिट आता. बँक बॅलन्स प्लस इक्वल टू डिपॉझिट, आणि अमाऊंट डिपॉझिट सक्सेसफुली. आणि दाखवा की अमाऊंट. हे नाही का दाखवते तशी? बँक बॅलन्स, येस ऑर नो. ही कंडिशन लिहिणं खूप महत्वाची आहे. हे बघा, इफ मध्ये इफ गाईस, इवन या इफ मध्ये हा इफ, आणि याच्यामध्ये हा इफ, हे कळतं नेस्टेड स्ट्रक्चर.
पिन बरोबर आला तर हे मेसेज येणार आहेत. परत चॉईस 1 असेल तर हा मेसेज येणार आहे. डिपॉझिटची अमाउंट 0 पेक्षा मोठी असेल तर डिपॉझिट होणार आहे. नाहीतर काहीच होणार नाही. हे खरं आहे की नाही? आणि जर डिपॉझिटची अमाउंट 0 पेक्षा मोठी नसेल, एल्समध्ये काय असेल रे? इनव्हॅलिड अमाउंट असेल. अमाउंट चुकली भाऊ तुझ्याकडून. करेक्ट? अमाउंट चुकली. ठीक आहे. पहिली चॉईस डन गाईज. कॅन यू चेक इट? दुसरी चॉईस काय? विथड्रॉ करा की सर. आता चॉईस दुसरी देण्यासाठी युजरला आपल्याला काय द्यायचंय? इलिफ बोल भाई. ही जर कंडिशन फॉल्स झाली तर इलिफ येणार आहे. इलिफमध्ये घ्या विथड्रॉ, एंटर द अमाउंट टू विथड्रॉ. आता विथड्रॉमध्ये मात्र मित्रांनो, या कंडिशन मी तुम्हाला परत लिहून दाखवतो. कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली? विथड्रॉमध्ये विथड्रॉची अमाउंट घेतली. युजर कोण घेतली याच्यात येणार आहे. पण आता विथड्रॉ करण्यासाठी 2 कंडिशन चेक करणं खूप गरजेचं आहे. पहिली कंडिशन विथड्रॉची अमाउंट विथड्रॉची अमाउंट 0 पेक्षा मोठी पाहिजे. खरं आहे की नाही? ही पहिली कंडिशन सगळ्याला माहिती आहे. पण विथड्रॉची अमाउंट बँक बॅलन्सपेक्षा कमी पण पाहिजे. म्हणून याच्या आतमध्ये आणखीन एक इफ लिहितोय मी. विथड्रॉची अमाउंट लेस दॅन इक्वल टू बँक बॅलन्स पाहिजे. कशी पाहिजे? हे बघा. एक तर 0 पेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि विथड्रॉची अमाउंट बँक बॅलन्सपेक्षा कमी म्हणजे बँक बॅलन्स किती आहे? 100. तर भाऊ 50 किंवा 99 विथड्रॉ कर किंवा 100 विथड्रॉ कर इक्वल 101 जर केलं होणार नाही. मग याचा एल्स काय असेल? इनव्हॅलिड अमाउंट. कुठं लिहायचा? एक्झॅक्ट याच्या खाली आहे बघा. याच्या खाली कुठं लिहिणार तुम्ही? इथं. काय म्हणणार तुम्ही? इनव्हॅलिड अमाउंट. आणि याचा एल्स कुठं लिहिणार? याच्या खाली. बरोबर आहे? एक्झॅक्ट इथं. काय लिहिणार तुम्ही इथं? इन्सफिशियंट बॅलन्स. म्हणजे हा विथड्रॉ जर बँक बॅलन्सपेक्षा जास्त असेल तर इन्सफिशियंट आणि विथड्रॉ जर 0 पेक्षा कमी असेल तर इनव्हॅलिड. जास्त असेल तर ह्याच्यात येणार. हे चेक करणार. विथड्रॉ अमाउंट बँक बॅलन्सपेक्षा कमी आहे का? असेल तर करा की विथड्रॉ. बँक बॅलन्समधून मित्रांनो मायनस करा विथड्रॉची अमाउंट. डन. अमाउंट विथड्रॉ सक्सेसफुली. बँक बॅलन्स शो करून द्या. सो विथड्रॉसाठी एवढा कोड लिहावा लागतोय. इलिफ, इलिफमध्ये हा इफ, या इफमध्ये हा इफ एल्स आणि हा इफ एल्स. हे रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला चेंज करावं लागतं. सगळ्यांच्या डोसक्यात चाललंय. सो ते नेक्स्ट स्टेपमध्ये परत युजर पिन लिहायची गरज आहे का? वरच्या व्हेरिएबल रीड करू शकत नाही का? सो ते नेस्टेड इफमध्ये परत युजर पिन लिहायचे. हो, लिहायची गरज आहे भाऊ. आपल्याला प्रत्येक वेळी युजर पिनमध्ये व्हॅल्यू घ्यायची आहे. हा युजर पिन जो घेतला ना तू, तुला इथं पण घ्यावा लागतो. कारण याच्यामध्येच आपल्याला तो पिन घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तो घ्यावाच लागतो. ठीक आहे? डन. पुन्हा एकदा सांगा, पुन्हा एकदा सांगेल मी. कुठला कोड परत सांगायचा आहे मला सांगा. मी प्रत्येक कोड झाल्यानंतर तुम्हाला विचारतोय डन. त्यावेळेसच तुम्ही मला असं सांगत जावं, "सर थांबा. कॅन यू रिपीट धिस?" आता आपण इथून 18 पासून कुठपर्यंत आलोय? मला वाटतंय 65 पर्यंत आलोय. तेव्हा म्हणतायत प्रज्ञा सर पुन्हा सांगा की एकदा. असं करू नका. ज्यावेळेस मी म्हणतोय ना गाईज एनी क्वेशन त्यावेळेस लगेच मला स्टॉप करा. सर थांबा, थांबा. आत्ताचा म्हणजे हा ना? येस. गाईज आय विल रिपीट धिस नो प्रॉब्लेम. बट ज्यावेळेस मी म्हणतोय डन, डन म्हणजे डन असेल तरच यू नीड टू लाइक सर गो अहेड. थांबा मला काही प्रॉब्लेम नाहीये. बट जर मी 100 लाईनचा कोड लिहिला असेल तुम्ही, "हो सर, कॅन यू रिपीट 100 लाईन्स ऑफ कोड?" सो धिस इज लाइक सी नॉट गुड फॉर यू, नॉट गुड फॉर मी, नॉट गुड फॉर ऑल. हे क्लिअर आहे? हे बघा दुसरी चॉईस मी परत सांगायला तयार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. चॉईस दुसऱ्यामध्ये आपल्याला विथड्रॉ करायचा आहे. विथड्रॉ कधी झाला पाहिजे? विथड्रॉ तेव्हाच झाला पाहिजे जेव्हा विथड्रॉची अमाउंट 0 पेक्षा मोठी पाहिजे. बरोबर आहे? आधी विथड्रॉची अमाउंट घ्या. हे बघा विथड्रॉची अमाउंट घेतली. विथड्रॉ व्हेरिएबल बनवला. इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करून विथड्रॉची अमाउंट घेतली. ठीक आहे. विथड्रॉ मायनस झाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी प्रज्ञा आपण ही कंडिशन लावतोय. कोणती कंडिशन? विथड्रॉची अमाउंट 0 पेक्षा मोठी पाहिजे. कारण एखादा युजर म्हणेल मला मला -200 विथड्रॉ करायचे आहेत. व्हायला पाहिजे का? नाही. जर त्याने -200 दिलं, तर आपण डायरेक्ट त्याला याचा एल्स ब्लॉक लिहून दाखवू. काय? एल्स ब्लॉकमध्ये आपण म्हणू इनव्हॅलिड अमाउंट. हे खरं की नाही? या इफचा एल्स लगेच लिहिला मी. जर विथड्रॉ अमाउंट -200 असेल, मला सांगा -200
0 पेक्षा मोठा आहे का? नाही. कंडिशन फॉल्स. काय झालं मग? इनव्हॅलिड अमाउंट आउटपुट येईल आपल्याला आणि ते पाहिजे आपल्याला. पण एखादा म्हणलं असं 200 करा की विड्रॉ. मला सांगा 200 0 पेक्षा मोठं आहे ना. मग आत्ता विड्रॉ झाला पाहिजे. ठीक आहे, हे ठरवलं आपण. पण आणखीन एक कंडिशन आपल्याला लिहावी लागते. कशासाठी? हे तर झालं हो. अहो, पण सर एखादा म्हणला 2,000 विथड्रॉ करायचे. मग आता प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे बॅलन्स किती आहे? ₹100. मग ₹2,000 होतील का हो 100? ₹100 आणि 2,000 विथड्रॉ करायचं हे जमेल का काय? त्याच्यासाठी आणखीन एक कंडिशन लिहितोय आपण. विथड्रॉची अमाउंट बँक बॅलन्सपेक्षा कशी पाहिजे? काही बोला कशी पाहिजे? कमी पाहिजे. विथड्रॉ अमाउंट लेस दॅन किंवा इक्वल टू पाहिजे. ₹100 आहेत ना भाई, 100च विथड्रॉ कर किंवा 95 विथड्रॉ कर किंवा 90 कर. तू जर म्हणला 1000 करायचे तर कसं होईल? म्हणून याच्यासाठी हा इफ लावला. प्रत्येक इफचं कारण आहे. ओके आणि याचा पण एल्स आपण इथे लावतो. जर एखादा म्हणला नाही 1000 करायचे त्याला लगेच मेसेज दाखवू आपण. बॅलन्स कमी आहे. इन्सफिशियंट म्हणजे कमी. जर अमाउंट 0 पेक्षा कमी असेल तर इनव्हॅलिड आणि विथड्रॉचा बॅलन्स बँक बॅलन्सपेक्षा जास्त असेल इन्सफिशियंट. हे 2च गोष्टी लिहिल्यात. आणि असं असेल तर विथड्रॉची अमाउंट 0 पेक्षा मोठी आहे आणि विथड्रॉचा अमाउंट बँक बॅलन्सपेक्षा कमी आहे. होऊन जाऊ दे विथड्रॉ. बँक बॅलन्समधून डायरेक्ट काय करा? मायनस इक्वल टू विथड्रॉ आणि अमाउंट विथड्रॉ सक्सेसफुली. एवढंच केलंय आपण. हे गॉट इट एव्हरीवन. सर ही कंडिशन अँड यूज करून पुढे लिहू शकत नाही का? सर ही कंडिशन नाही, नाही. तसं लिहू शकतो भावा तू. पण त्यानं होतंय काय माहिती आहे का? तुला एकच एल्स लिहावं लागतं. इन्सफिशियंट बॅलन्स ऑर इनव्हॅलिड अमाउंट. पण ते लिहिणं कुठेतरी रिकमेंडेड नाहीये. सो गो विथ धिस पार्ट. एव्हरीवन. काल आपण तसं केलतं. अँड लिहून. रिकमेंड तसं नाही. असं केलं तर आपलं बेस्ट होतंय ना भाई. काय चुकलंय कळतंय आपल्याला. अमाउंट जास्त झाली का निगेटिव्ह झाली हे एक्झॅक्ट कळलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ह्या 2 कंडिशन लिहायच्या. डन गाईज. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट. हाऊ वी कॅन डील विथ दिस इलिफ चॉईस 2. ओके. याला चेक करून बघा तुम्ही. तुम्हाला लगेच कळेल हे बघा. पिन टाकला मी 1212 बरोबर पिन आहे. व्हेरिफाईड. मला विथड्रॉ करायचं आहे बघा. मी विथड्रॉची अमाउंट मायनस देईल. हे झालं काय? अरे इनव्हॅलिड अमाउंट आहे -12 का? -12 0 पेक्षा मोठा नाहीये. कंडिशन फॉल्स झाली. डायरेक्ट याचा एल्स आला इनव्हॅलिड. तुम्ही परत रन करा. तुम्ही म्हणले 1212 विथड्रॉ करायचा आहे. तुम्ही म्हणले ₹200. आता काय होईल? इन्सफिशियंट का हो? 200 0 पेक्षा मोठा आहे. ट्रू झालं. पण हे फॉल्स झालं. 200 100 पेक्षा लहान नाहीये. कारण बँक बॅलन्स 100 आहे. याचा एल्स आला डायरेक्ट इन्सफिशियंट हे बघ. विथड्रॉ तेव्हाच होणार जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू असतील हे बघ. दोन्ही कंडिशन ट्रू. लेट्स से मला ₹90 विथड्रॉ करायचे आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही. अमाउंट विथड्रॉ सक्सेसफुली ₹10 राहिले. इथं तुम्ही रिमेनिंग म्हणू शकता. रिमेनिंग अमाउंट, रिमेनिंग बॅलन्स. क्लिअर आहे सगळ्यांना? आता दुसरी चॉईस आणि तिसरी चॉईस काय? बॅलन्सची इन्क्वायरी. याचा इलिफ तर किती सोपा आहे हो. याचा इलिफ लिहा. इलिफ चॉईस 3 असेल तर काय करा? युअर बॅलन्स इज बँक बॅलन्स. डन. युअर बँक बॅलन्स इज बँक बॅलन्स. डन. हे बघा मी परत कोड रन करतो. कॅन यू चेक इट? पिन टाकला बरोबर. 3 बँक बॅलन्स किती आहे? ₹100. आला का? बँक बॅलन्स इज ₹100. आणि चौथी चॉईस काय? एक्झिट. एक्झिट म्हणजे काय? मला थांबायचंय भाई. कंटाळा तो यूज करून. चॉईस जर 4 असेल, थँक यू फॉर युजिंग आवर सर्व्हिसेस म्हणा, डन म्हणा. एखाद्याने कोड रन केला, पिन टाकला, 4 म्हणला, थँक यू फॉर युजिंग सर्व्हिसेस. आणि एखाद्याने 5 म्हणला तर मग त्याला म्हणा एल्स. इनव्हॅलिड चॉईस. हो तुझी चॉईस चुकली. हा म्हणला बघा, पिन टाकला आणि हा म्हणला 10. तर 10 हाच का आपल्याकडे नाही? आपल्याकडे 1, 2, 3, 4च आहे. 10ला इनव्हॅलिड चॉईस होणार आहे. म्हणजे प्रत्येक चॉईसनुसार आपला प्रोग्राम रन होतोय. कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली. प्रत्येक कोड समजून घ्या. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव क्रिएटेड दीज व्हेरिएबल्स. हे का बनवले? याचा मीनिंग काय? हे समजून घ्या अगोदर. व्हाय वी आर क्रिएटिंग दीज व्हेरिएबल्स. हे का बनवले? स्टेप बाय स्टेप प्रोग्रामला समजून घ्यायचं. व्हाय वी आर क्रिएटिंग दिस व्हेरिएबल? मला माझ्या बँकिंग ॲप्लिकेशनसाठी पिन सेट करायचा आहे. 1 to 1 मी पिन सेट केला. बँक बॅलन्स सेट करायचा आहे. मला अटेम्प्ट्स ठेवायचे आहेत पिन चुकला तर. प्रत्येक वेळी अटेम्प्ट वाढवायचा आहे. मला युजरकडून पिन घ्यायचा आहे. तो माझ्या पिनसोबत मॅच करायचा आहे. जर मॅच होत नसेल, त्याच्यासाठी मी हे 3 इफ नेस्टेड लिहिलेत. कशासाठी लिहिलेत रे बाबा हे? हे पण आपण रन करून बघितलं.
ए, खरं आहे की नाही? जरी बी 32 घुसना झालं, काय करायचं माहिती आहे? काय नाही करायचं. या रेकॉर्डिंगला 2 वेळा रिपीट करायचं. 2 टाइम्स. आय गॅरंटी यू गाईज याच्यापेक्षा सोपं तुम्हाला कुठं भेटणारच नाही. ॲट लीस्ट 2 टाइम्स रिपीट धिस रेकॉर्डिंग. यू विल गेट द अंडरस्टँडिंग. मी मान्य करतो. एका रेकॉर्डिंगमध्ये माईट बी नॉन आयटी असाल किंवा थोडंसं डिस्टर्बन्स असेल, तर गेट होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही शांत ते 2 वेळा बघितलं, की यार एक्झॅक्टली काय होतंय. डेफिनिटली विल गेट. किती अवघड असू द्या. 100 लाईनचा कोड असू द्या 200. आपण लिहिलायच किती हो? 18 ला चालू केला आणि संपला कुठं? 77 ला. 50 लाईनचा कोड आहे. जो की खूप सिंपल आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात. जेवढे फीचर्स तेवढे व्हेरिएबल आहे. करेक्ट भाई. मोहित डन. डन ना? हां. येस, येस. आणखीन नाही झाला ह्याच्यात. सुशांत नाही झाला. आणखीन आपल्याला करायचं आहे. येस. थँक यू, प्रीती. गाईज कॅन यू चेक इट? दुसरी स्टेप काय केली आपण? हे 3 इफ का घेतली हे समजलं सगळ्यांना. पहिला इफ याच्यासाठी घेतला, की बाबा पहिल्यांदा जर ही हुकला म्हणजे पिन आपला युजर 1 to 1 नाही टाकलं, तर दुसरंच काहीतरी टाकलं. कंडिशन ट्रू होणार. अटेम्प्ट 1 ने वाढणार, 0 चा 1 होणार आणि याला म्हणणार, "भाई रॉंग पिन आहे तुझा." हे बघा आपण रन करून सुद्धा बघतोय त्याला. का असंच बघतोय रे, रन करून बघतोय बाबा, पिन चुकला. 3-4, 3-4 आहे का पिन? हुकला. कंडिशन ट्रू झाली. कुठली कंडिशन? ही कंडिशन ट्रू झाली. आलो आतमध्ये. सर परत एंटर पिन अगेन कसं काय ते? अहो याच्या आतमध्ये आलो आपण. हा मेसेज आला. परत हुकला. परत हुकल्यावर काय झालं? ही कंडिशन ट्रू झाली. परत अटेम्प्ट वाढला. अटेम्प्ट 2 झाला. परत हा मेसेज आला हे बघा. कसं काय आला? एका इथून आला. परत पिन चुकला. आणि आता काय झालं? ही कंडिशन ट्रू झाली. अटेम्प्ट 3 झाले. डायरेक्ट कार्ड ब्लॉक झालं. जावा घरी. बट जर तुम्ही पिन बरोबर टाकला, तर कशाला ती आतमध्ये शिरणार आहे? हे बघा 1 to 1 टाकलं मित्रांनो. कंडिशन काय होईल? 1 to 1 नॉट इक्वल टू 1 to 1 अरे फॉल्स झाली कंडिशन. डायरेक्ट खाली आलो तुम्ही आणि ही कंडिशन ट्रू झाली. पिन व्हेरिफाईड सक्सेस हा मेसेज आला. आणि देन आता इथून पुढं तुम्ही चॉईस मागितली. चॉईस जर 1 दिली, तर काय आला मेसेज? ही कंडिशन ट्रू. खाल्ल्या नाही ट्रू झाली, ही ट्रू झाली. डिपॉझिट पाहिजे. चला डिपॉझिट दिलं ₹1000. हे काय झालं? अमाउंट डिपॉझिट सक्सेसफुली 1100 झाले टोटल का? डिपॉझिटची अमाउंट 0 पेक्षा मोठी आहे. कंडिशन ट्रू झाली. डिपॉझिट झालं. मेसेज आला. डन. 100 मध्ये किती ॲड झाले? 1000. झालं डिपॉझिट. येस ओर नो? 1 to 1 पिन दिला. विथड्रॉ करायचा आहे. किती करायचं आहे? ₹50. झाला. अमाउंट विथड्रॉ सक्सेसफुली. रिमेनिंग बॅलन्स 15. क्लिअर आहे. एव्हरीवन. रिपीट आय एम रनिंग. कॅन यू चेक इट? 1 to 1 पिन. बॅलन्स एन्क्वायरी. बॅलन्स दिसतोय. रिपीट आय एम रनिंग. 1 to 1 पिन. 4 थांबला. थँक यू फॉर युजिंग आवर सर्व्हिसेस. सो हे ॲप्लिकेशन आपलं आता एवढं जर झालंय. आता याच्यात काय करायचं मी सांगतो. थर्ड युजर पिनला करेक्ट पिन अरे टाक ना भाई. बिंदास टाक माझ्या दोस्ता. करेक्ट जर टाकला तर हा डायरेक्ट तुला कुठं नेणार आहे? हा काय म्हणतोय, की इथं जर करेक्ट टाकला हे बघ. दोनदा चुकलं आणि इथं करेक्ट टाकला. कंडिशन फॉल्स होणार आहे. डायरेक्ट इकडेच येणार आहे. हे बघ. चुकला बरं का. परत चुकला. आणि आता बरोबर आला. आला खाली तो ह्याच्यामध्ये. हे फॉल्स झाल्यावर आतमध्ये कशाला घुसेल? तुझ्या मनाने इकडे येणार नाही. हा प्रोग्राम येणार भाई. हा याच्या बाहेर आहे हे बघ. हे तिन्ही हुकले इकडे येणार आहे. आणि पुन्हा तुझं चालू होणार आहे. यू गॉट इट? आता पोरांनो माय कंडिशन इज इन्क्रीजिंग. माझी कंडिशन काय माहिती आहे का? येस, 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 येस विजय. आय विल सेंड द अरे सगळं सेंड करणार आहे मी. अय, हे दिसतंय सगळ्यांना? कुठे गेलं? हे सगळे फोल्डर मी काय करणार आहे माहिती आहे का याची? असे सगळे सिलेक्ट करणार आणि झिप फाईल बनवणार आणि डन तुम्हाला झिप फाईल देणार आहे. एक्स्ट्रॅक्ट करायची झिप फाईल, सगळे फोल्डर भेटते, सगळा कोड भेटते, सगळ्या दिवसाचा. हे देणार आहे मी तुम्हाला. हे माझ्याकडे ठेवून मी काय करणार आहे? बरोबर आहे की नाही? सगळ्यांना देऊन टाकणार आहे. नाऊ गाईज माय कंडिशन इज व्हॉट? आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू like generate OTP for withdrawal. Like, can you check it? What I'm saying? I want to generate OTP for withdrawal. विड्रॉल होण्याच्या आधी OTP ने व्हेरीफाय केलं पाहिजे की बाबा हां, येस, नाऊ एव्हरीथिंग इज फाईन. OTP व्हेरीफाय झालाय, विथड्रॉ करू शकता. विदाऊट व्हेरिफाइंग OTP विथड्रॉ झाला नाही पाहिजे. हे कळतंय मी काय बोलतोय? काय बोलताय सर? परत सांगा. परत सांगतो. विदाऊट व्हेरिफाइंग OTP विथड्रॉल झाला नाही पाहिजे. आता विथड्रॉल कसा होतोय?
आता विड्रॉल होतोय. विड्रॉची अमाउंट 0 पेक्षा मोठी पाहिजे आणि बँक बॅलन्सपेक्षा कमी पाहिजे. एवढं असेल तरी विड्रॉ होतंय. पण नाऊ माय कंडिशन इज इन्क्रीजिंग. अशाच कंडिशन प्रोजेक्टमध्ये इन्क्रीज होतात, आपल्याला कराव्या लागतात. ओ शिवाय विड्रॉ झालाच नाही पाहिजे. मग सर ओ कसा जनरेट करायचा ते तरी सांगा की. ओ कसा जनरेट करायचा सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं. त्यासाठी मी दुसरी फाईल बनवतो आणि ओ कसा जनरेट करायचा ते सांगतो. परत त्याच्यामध्ये मी एंट्री घेतो, नो प्रॉब्लेम. OTP.py नावाची फाईल बनते. हे ओ बघा, लय सोप्पं आहे ओ बनवणं. तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे काय करायचंय? बघा, एक मी व्हेरिएबल बनवतोय. ओ नावाचा. हे कुठलाही व्हेरिएबल बनवू शकता. असं नाही ओ बनवा. राम जरी बनवला तरी त्यात ओ जाणार. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याकडे एक रँड ओके समथिंग वी हॅव इंट हे एक फंक्शन आहे आपल्याकडे. हे कॅन यू चेक इट? दिस फंक्शन वी हॅव रँडम इंट म्हणतात त्याला. रँड इंट नावाचं फंक्शन आहे. तुम्हाला कसला पाहिजे? लेट सपोज मी इथे लिहिलं 1,9. ओ-टी-पी 4 डिजिटचा असतो किंवा 6 डिजिटचा. मी काय लिहिलंय 1 आणि 9. 1 ते 9 मधला कॅन यू चेक इट याचा मीनिंग काय बघा. गिव्ह मी एनी रँडम नंबर फ्रॉम 1 टू 9 गाइस. 1 ते 9 मधला कुठलाही रँडम नंबर मला ओ मध्ये द्या. या ओ-टी-पीमध्ये कुठलाही रँडम नंबर 1 ते 9 मधला येईल. मग 2 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 8 काही येऊ शकतो. पण जर हा एरर कशामुळे आलाय? तर मित्रांनो हे जे फंक्शन आहे ना, हे काय आपल्या घरचं नाही. काही लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. हे फंक्शन आपल्या घरचं नाही. घरचं नाही म्हणजे अरे आपलं नाही. आपण स्वतःचे पण फंक्शन बनवू शकतो. ते मी सांगणार आहे तुम्हाला पुढे. मग हे फंक्शन पायथनचं आहे. पायथनचं फंक्शन आहे भाऊ हे पायथनचं. दॅट इज समथिंग रँड इंट नावाचं फंक्शन. मग पायथन काय म्हणतं माहिती आहे का? "अय, माझी जर प्रॉपर्टी यूज करायची असेल, तुला असलं काहीतरी करावं लागेल. इम्पोर्ट नावाची गोष्ट आपल्याला करायला लागेल. वी नीड टू इम्पोर्ट वन लायब्ररी दॅट इज समथिंग कॉल्ड रँडम लायब्ररी. ओके. लायब्ररी म्हणा और यू कॅन से इट मॉड्यूल. हे तुम्ही असं करत होता ह्याच्यामध्ये C++ हॅश इन्क्लूड stdio काय होतं रे ते लायब्ररीच होती. तसं तिथं हॅश नाही लिहायचं. इथं काय करायचं माहिती आहे का? इथं या ओ-टी-पीच्या वरती यायचं आणि इथं लिहायचं इम्पोर्ट नावाचा कीवर्ड. आणि याच्या पुढे फक्त लिहायचं रँडम. कॅन यू चेक इट? काय लिहायचंय? रँडम. ओके. अँड जस्ट अ मिनिट. हा काय म्हणतोय आपल्याला? एरर देतोय आपल्याला. हा काय म्हणतो? रँडम इज नॉट ॲक्सेस्ड बाय पायलन्स. लेट मी डिनोट इट इंटू द कर्ली ब्रॅकेट. ओके, एक मिनिट. हा का इम्पोर्ट होत नाहीये? रँडम आर कॅपिटल नाही ना? रँडम आर स्मॉलच आहे. एक मिनिट हा. वाय हे बघा रँड इंट नावाचं फंक्शन आहे आपल्याकडे. माइट बी some libraries we are not getting here. Just a minute, can I copy this code on the notepad, guys? I is capital, yeah, I is capital, guys. I is capital, yes. Functions I capitals आहे. एक मिनिट. Might be something missing, guys. Don't worry, टेन्शन घेऊ नका. Don't take the tension, guys. नोटपॅड ओपन करा आपलं. धड, धड, धड नोटपॅड ओपन करा. तिकडे एखादी लायब्ररी नसेल भेटली त्याला म्हणून तसं झालं असेल. बाकी काहीच विषय नाहीये. ठीक आहे. ओके. इथं मी परत पेस्ट करतोय. ओके. इथं चेक करू आपण. याला सेव्ह करू. सेव्ह ॲज. आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे? आपलं फोल्डर पायथन 10 जान 20 जानेवारी. ओके. OTP.py डन. सेव्ह केलं. TXT झालं का रे? अरे भाई एक मिनिट. पी-वाय करायचं होतं मेरे दोस्त. OTP.py एक्झिस्टेडला रिप्लेस करा. डन गाईस. ठीक आहे. अँड नाव लेट्स ट्राय टू रन दॅट. ओके. 20 जॅन मध्ये आपण आहोतच ऑलरेडी. py.otp.py. ओके. ओके. rand int is not defined.
हम्म. Rand int is not defined. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हम्म, फंक्शन बरोबर आहे रे आपलं. रॅन्डम इंट इम्पोर्टला काहीतरी प्रॉब्लेम येतोय. वाय दिस इम्पोर्ट? एकच मिनिट. What is the error, guys? Exactly, I need to check. Just a minute. लायब्ररीचा इश्यू आहे का? इश्यू फ्रॉम माय एंड. Just a moment. Why this library is not getting important? Hmm, एकच मिनिट. Got it, got it, got it. So my issue is that random import correctly झालंय. Screen share आहे ना? Yes. So here is we need to use something called random dot rand int like that, guys. Can you check it, guys? डायरेक्ट कॉल नाही होत भाऊ हा. या भाऊला कॉल करावा लागतो असा. एक असा या मॉड्यूलचा यूज करून. मी डायरेक्टच म्हणलं भाऊ जरा छक्का मारून टाकू, तर हा म्हणतोय नाही. यू नीड टू यूज दिस रँडम डॉट रँड. ओके, दिस इज अ मिस्टेक. यू नीड टू करेक्ट इट. ओके, हा इथं पण होईल, काय प्रॉब्लेम नाहीये. रँडम डॉट रँड इन. ओके, सो नाव आपण तिकडे चेंज केला म्हणून इकडे झाला बरं का, नाही तर जादू वगैरे काही नाही झाली. हे बघा. Friend, oh, I is small, guys. Actually, I is not capital. I is small. I small. I take it. I is not capital. Yeah, guys, can you check it? Random. Can you check it again? We are getting 3, 6, 6, 9, 4, 9, 7. Can you check it, guys? कुठलाही रॅन्डम नंबर भेटतोय. अरे किती भारी आहे. हा जो रॅन्डम नंबर आहे, हा 1 ते 9 मधला आहे. कारण आपण लिहिलं 1 ते 9. मी म्हणलं 10 ते 99 मधला द्या बरं. हे बघा रे, 10 ते 99, 47, 64, 32, 35, 57, 31, 78, 47. कुठलाही रॅन्डम नंबर भेटतोय. कुठलाही रॅन्डम नंबर भेटतोय. मग आता ओ-टी-पीच घेऊ की आपण. मी म्हणलं 1000 ते 900, 9999 मधला द्या. काही 4 डिजिटचा ओ-टी-पी आला का सगळ्यांना? कॅन यू चेक इट? युअर ओ-टी-पी इज 5198, 9705, 1873, 2227, 5623. आला का ओ-टी-पी? तुम्हाला 6 डिजिटचा पाहिजे? वाढवा की 2 झिरो. 1,00,000 ते समथिंग समथिंग दिस वन. 6 डिजिटचा ओ-टी-पी. आला का 6 डिजिटचा ओ-टी-पी? 761 किती मोठा ओ-टी-पी? दिस इज रॅन्डम नंबर फ्रॉम दिस रेंज, गाईज. ही रेंज आहे बरं का. या रेंज मधला कुठलाही रॅन्डम नंबर, 1,00,000 ते 9,00,000 समथिंग ह्याच्यामधला कुठलाही रॅन्डम नंबर तुम्हाला भेटेल. आय इज स्मॉल, गाईज. ओके, येस, राईट, करेक्ट. दिस आर इज स्मॉल, गाईज, नॉट कॅपिटल. ओके, कॅन यू चेक इट? तुम्ही रेंज द्या रे, 1 ते 9, 10 ते 99, काही कुठली रेंज द्या. ठीक आहे. ओ-टी-पी कळाला, ठीक आहे, या इकडे. आता करा की ओ-टी-पी जनरेट. विदाऊट ओ-टी-पी आपला विड्रॉल झाला नाही पाहिजे. व्हॉट आय एम सेइंग, गाईज? विदाऊट ओ-टी-पी विड्रॉ झाला नाही पाहिजे. ठीक आहे सर. आता हा विड्रॉ इथं तर होतोय की सर, याला थोडं कमेंटमध्ये टाकू. विड्रॉ तेव्हा झाला पाहिजे जेव्हा ओ-टी-पी आपल्याला भेटेल. मग आपण युजरला एक ओ-टी-पी देऊ. ओ-टी-पी जनरेट कसा करायचा? ओ-टी-पी नावाचा व्हेरिएबल रँडम डॉट रँड इन. ओ-टी-पी 4 डिजिटसाठी घेतो मी. 1000 ते 9999. त्याला इम्पोर्ट करावं लागते बरं का. सगळ्यात वर यायचं. डायरेक्ट कोपऱ्यात. कोपऱ्यात करू शकता, नाही इथं पण करू शकता. असं काही नाही. इम्पोर्ट रँडम. ठीक आहे. आता वरचा कोड हेच केलाय ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. इव्हन लेट्स से इफ यू राइट दिस कोड हिअर, नो प्रॉब्लेम. कुठेही इम्पोर्ट करा. काही प्रॉब्लेम नाहीये बघा. हे बघा, ओ-टी-पी याच्यात येणार आहे. आपण युजरला लगेच म्हणू, की "भाऊ, घे रे ओ-टी-पी." प्रिंट, एंटर द ओ-टी-पी आणि त्याला ओ-टी-पी आपलाच दाखवूया बघा. आपण जो जनरेट केलाय तो ओ-टी-पी त्याला दाखवा. ओ-टी-पी भावाला दिसेल. आता दिसलेला ओ-टी-पी आपण युजरला म्हणायचं,
ओके, असं म्हणून आपण युअर ओ-टी-पी, नॉट एंटर द ओ-टी-पी. युअर ओ-टी-पी इज समथिंग दिस वन. आणि एक मेसेज आपल्याला घ्यायचा आहे, युजर ओ-टी-पी. युजरला म्हणायचं, "भाऊ तुझा दे की ओ-टी-पी." हा पण दिलाय बरं का त्याला. त्याला म्हणायचं, "हां, तुझा ओ-टी-पी दे की." आणि आता तो ओ-टी-पी देईल ते ह्याच्यात येईल. आता चेक करा. जर युजरचा ओ-टी-पी आपल्या ओ-टी-पी सोबत मॅच झाला, हे करून टाका की राव, विथड्रॉ करून टाका राव. आता विथड्रॉ झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, विथड्रॉ झालाच पाहिजे. जर ओ-टी-पी मॅच झाला, विथड्रॉ होईल, विथड्रॉ सक्सेसफुल. आणि जर ओ-टी-पी नाही मॅच झाला, याचा एल्स लिहून टाका. याचा एल्स कुठं असेल? हे काय इथं. याचा एल्स असेल इनव्हॅलिड ओ-टी-पी. हे बघताय का किती मोठा कोड झाला? इफ मध्ये इफ, इफ मध्ये इफ, इफ मध्ये इफ. देन एल्स, एल्स, एल्स. हे लईच डेंजरमध्ये चाललंय. काहीच नाही डेंजरमध्ये. स्टेप बाय स्टेप गेलात की याच्यासारखं सोपं काहीच नाही. इम्पोर्ट लायब्ररी अरे पुढं आहे आपल्याला ते भावा. आता याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाहीये. इम्पोर्ट लिहायचं आणि रँडम लिहायचंय. काय याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काय गाईस? एनीवेअर यू कॅन राइट दिस. राइट टू गेट रँडम नंबर. पुढं आपल्याला ते आहे व्यवस्थित. ते मी करेल पुढं. ठीक आहे? हे बघा आता. चॉईस 2 देऊन बघा. हे रन करू का प्रोग्रामला आपल्या? प्रोग्रामचं नाव काय आपल्या? प्रोग्रामचं नाव काय? पी-वाय. इथं रन करतोय बरं का. तिकडे पण करू शकतो. नेस्टेड डॉट पी-वाय. काय आलं एंटर युअर पिन 1212 टाकला. विथड्रॉ करायचंय 2. अमाउंट टाका. म्हणलं ₹50 करा की विथड्रॉ. काय आलं रे? विथड्रॉ होण्याआधी ओ-टी-पी आलाय. एक रँडम नंबर आलाय. मी म्हणलं 646485. टाकला, बरोबर टाकला. अमाउंट विथड्रॉ सक्सेसफुली. डन. मित्रांनो, तुम्ही जर ओ-टी-पी चुकीचा टाकला असता तर मी म्हणलं विथड्रॉ. अमाउंट करा ₹20 आणि ओ-टी-पी टाकला मी हा. हे काय झालं? इनव्हॅलिड. अरे होतच नाही विथड्रॉ. विदाउट ओ-टी-पी यू कॅन नॉट विथड्रॉ. विथ ओ-टी-पी यू कॅन विथड्रॉल गाईज. हे क्लिअर आहे सगळ्यांना? So now our application is ready, guys. Without looping, also we are able to follow what? काय? 3 attempts for the user to enter the OTP. 3 attempts without looping, guys. हे क्लिअर आहे? तर उद्या मात्र आपलं लूपिंग चालू होणार आहे आणि याच प्रोजेक्टला आणखीन एक वेगळं स्वरूप येणार आहे. वेगळं खूप साऱ्या गोष्टी. आता याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला ॲज अ असाइनमेंट देतो. कॅन यू ट्राय गाईज? ओके. आय वॉन्ट समथिंग दिस वन. मला एक चौथा ऑप्शन याच्यामध्ये ऍड करायचा आहे. अँड दॅट इज समथिंग. आय वॉन्ट समथिंग मिनी स्टेटमेंट गाईज. कॅन यू प्रिंट द मिनी स्टेटमेंट? व्हॉट डू मीन बाय मिनी स्टेटमेंट एव्हरीवन? काय असते मिनी स्टेटमेंट? मिनी स्टेटमेंट माहिती आहे तुम्हाला? मिनी स्टेटमेंट काय असते? मिनी स्टेटमेंट म्हणजे भावांनो, तुम्ही डिपॉझिट केलंय, विथड्रॉ केलंय, काही केलं असेल. ओके. त्याची स्टेटमेंट मला सगळ्यात शेवटी पाहिजे. युजरनं 4 टाकलं त्याला दिसलं पाहिजे बाबा हे बघ. हा तुझा बॅलन्स आहे. ओके. हे तुझं लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. लास्ट एकच ट्रान्झॅक्शन दाखवा मला, जास्त नकोय. आपण आणखीन कलेक्शन शिकलो नाहीये. बॅलन्स दाखवा, लास्ट ट्रान्झॅक्शन दाखवा. मिनी स्टेटमेंटमध्ये मला या 2 गोष्टी पाहिजे. सो कॅन यू ट्राय धिस? मिनी स्टेटमेंट त्याने 4 टाकले की त्याला दिसला पाहिजे त्याचा बॅलन्स आणि लास्ट त्यानं काय केलंय मग. डिपॉझिट केला असू द्या, विथड्रॉ केला असू द्या, नाहीतर बॅलन्स चेक केला असू द्या. काही केलेलं असू द्या. हे 4 दाबलं की आलं पाहिजे आणि 5 ला असलं पाहिजे एक्झिट. हे क्लिअर आहे? हे फंड ट्रान्सफर वगैरे पुढे बघू आपण फंक्शनच्या वेळी. हे क्लिअर आहे? सो दिस इज युअर असाइनमेंट गाईज. जस्ट जस्ट एक्सप्लोर. जमलं तर बघा, नाही जमलं तर काय टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण कशाला आहे. हे ठीक आहे.